कुठल्या प्रकारच्या व्यक्तीची भक्ती भगवंताला आवडत नाही यावर आपण थोडंसं चिंतन करूया. उत्तम प्रकारची भक्ती कशी असते आणि उत्तम भक्ताची लक्षणं काय असतात किंवा उत्तम प्रकारची भक्ती कशी असते याचं प्रतिपादन भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांनी खूप उत्तम रीतीने केलेलं आहे. पण एक साधारण चिंतन जर आपण करायला गेलो तर या गोष्टी आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. जो व्यक्ती आपल्या कर्माने किंवा वाणीने कुठल्याही प्रकारच्या जीवाला, कोणी असो, माणूसच नाही, कुठल्याही प्रकारचा जीव असो, कुठल्याही प्रकारच्या जीवाला हानी पोचवतो किंवा कुठल्याही प्रकारच्या जीवाला त्रास देतो किंवा कुठल्याही प्रकारच्या जीवाबद्दल द्वेष, तिरस्कार, कपट मनामध्ये बाळगून असतो, अशा प्रकारच्या व्यक्तीने कितीही जरी भक्ती केली, कितीही जरी तीर्थाटनं केली, कितीही जरी उपासना केली, साधना केली किंवा कितीही कर्मकांड केली तरी त्याची भक्ती भगवंत स्वीकारत नाही. कारण ईश्वर तत्व चराचरामध्ये व्याप्त आहे, प्रत्येक कणाकणामध्ये व्याप्त आहे, प्रत्येक जीवामध्ये तोच ईश्वर बसलेला आहे. जर तुम्ही त्याची घृणा करत असाल, तुम्ही त्याचा तिरस्कार करत असाल किंवा त्याच्याबद्दल तुमच्या मनामध्ये जर कपट असेल किंवा कुणाबद्दलही तुमच्या मनामध्ये जर तिरस्काराची भावना जर असेल किंवा तुमचे कर्म जर दुसऱ्याला दुःख पोहोचवण्याचे असतील किंवा तुमचे कर्म दुसऱ्याला जर पीडा पोचवत असतील तर अशा प्रकारे केलेली भक्ती ईश्वराला, भगवंताला कधीही स्वीकार होत नाही. विशेष करून तुम्ही दत्तगुरूंची, स्वामी समर्थांची, महादेवाची आणि भगवान श्रीहरींची उपासना जर करत असाल, भक्ती करत असाल तर ह्या गोष्टी सर्वांनी लक्षात ठेवणं अतिशय आवश्यक आहे. श्री स्वामी समर्थ.